आहे. हरभरे शेतात आणले आपण. हरभऱ्याची भाजी आपण ना कोवळी कोवळी पानं खुडून घेऊ आणि त्याची भाजी तयार करू. चला भाजी खुडून घेऊ आपण. हे बघा, हे पुढचे फक्त हे तीन पानाचा शेंडा घ्यायचा आहे आपल्याला खुडून. आपल्याला शेतीत भाजी मिळती ती अर्धी अर्धी कापून आणलेली असती. आपण फक्त 3 पानाचा शेंडा घ्यायचा आहे. हे बघा, हे आपली आता हरभऱ्याची भाजी आपण खुडून घेतलेली आहे. आता छान घरात जाऊन करू आपण ही भाजी. नमस्कार, आज आपण करणार आहे हरभऱ्याची भाजी. तर आत्ताच आपण शेतातून हरभऱ्याची ताजी भाजी आणलेली आहे. तर ही भाजी आता आपण करायला सुरुवात करू. हे बघा, ही हरभऱ्याची भाजी आहे. थोडीशी भाजी खुडून आणलेली आहे. हे ओले शेंगदाणे आहेत, म्हणजे शेंगा ओल्या फोडून शेंगदाणे काढलेले आहेत. हे थोडंसं मीठ, मसुरीची डाळ थोडी भिजवून ठेवलेली आहे, लसूण चेचून घेतलेला आहे आणि मिरच्या, थोडंसं तेल. हे बघा, आता आपण ना गॅस चालू करून घेऊ. कढई गरम करायची. आणि आता ही भाजी पहिल्यांदा आपण चिरून घेऊ थोडी, आणि ही शेंगदाणे आहेत ते ह्या खलबत्त्यामध्ये चेचून घेऊ थोडे. हे बघा, भाजी आपण आता ही थोडी चिरून घेऊ. ही हरभऱ्याची भाजी आपल्याला ना वाळवून सुद्धा वर्षभर ठेवता येते. मग थोडी थोडी आपलं आदन ठेवायचं आणि त्याच्यामध्ये करायची ही भाजी. खूप छान लागते. ही बघा, ही भाजी चिरून झालेली आहे. आता आपण हे शेंगदाणे थोडेसे कुटून घेऊ. खूप बारीक करायचे नाही, ते अर्धवट असे जरा कुटायचे. हे मिक्सरला लावू नका, नाही तर याचा सगळा काला होऊन जातो ओले शेंगदाणे असल्यामुळे. शेंगदाणे आपले कुटून झाले. आता पॅन मध्ये आपण तेल टाकू थोडंसं. थोडीशी मोहरी टाकू. हे बघा, हे आपलं मोहरी आणि जिरे तडतडलेले आहेत. आता आपल्याला मिरची आणि लसूण टाकायचे. मिरची तुकडे करून घेऊ जरा. आता याच्यामध्ये भाजी टाकू आपण.
थोडंसं मीठ, शेंगदाणे आपण अर्धवट अशी कुटून घेतलेले आहेत ते शेंगदाणे टाकायचे, डाळ, ते डाळीत थोडंसं पाणी होतं, मिठाच्या पाण्यातच आपण ही भाजी आता शिजवून घेऊ. त्याच्यावर झाकण ठेवू आपण आता. हे बघा आता आपले 4-5 मिनिटं झालेले आहेत, भाजी पण छान शिजलेली आहे आपली. आता आपण गॅस बंद करून घेऊ. बघा आपली हरभऱ्याची भाजी तयार झाली. काल आम्ही ना असंच दादाचं माझ्या काम होतं म्हणून आम्ही फिरत आजऱ्याला गेलो होतो. तर हा आजरा घनसाळ म्हणून तांदूळ आणलेला आहे. येताना आम्ही थोडाच आणला बाईकवर गेल्यामुळे, त्याच्यामुळे आम्हाला काही व्हिडिओ पण काढता आला नाही. पुढच्या वेळेला जाईल त्यावेळेला मी आजरा घनसाळ म्हणजे राईस मिल मधलाच फोटो टाकेन. खूप छान सुगंधी वास आहे. तुम्ही कधी गोव्याला गेला आलात तर येताना आजऱ्यात थांबवून आजरा घनसाळ म्हणून तुम्ही टेस्टसाठी तांदूळ घेऊन जा थोडा.